Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in yesterday's lecture we have seen EAN and EAN rule and then छोटंसं डिस्कशन केलेलं आपण काउंटर आयन आणि कॉम्प्लेक्स आयन. बेटा आपण बेसिक टर्मिनॉलॉजी या पॉइंटच्या आता शेवटला पोहोचतोय. शेवटचा बेसिक टर्म आपल्याला स्टडी करायचा आहे, टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस. टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस. तर बघा बेटा, कॉम्प्लेक्सला क्लासिफाय करण्यासाठी दोन वेजचा वापर केला जातो. त्यामध्ये नंबर 1 ऑन द बेसिस ऑफ व्हरायटी ऑफ लिगॅंड्स. ऑन द बेसिस ऑफ व्हरायटी ऑफ लिगॅंड्स. व्हरायटी ऑफ लिगॅंड्स. लिगॅंड्स किती व्हरायटीचे आहेत त्या बेसिसवर कॉम्प्लेक्सचं क्लासिफिकेशन. लिगॅंड्स किती व्हरायटीचे आहेत त्या बेसिसवर कॉम्प्लेक्स क्लासिफिकेशन. बघा बेटा, ऑन दिस बेसिस कॉम्प्लेक्सेस आर ऑफ टू टाइप्स. त्यामध्ये पहिला टाइप आहे बेटा होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. आणि बेटा दुसरा वे आहे हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. म्हणजे दुसरा टाइप आहे ऑन दिस बेसिस हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स आणि हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. ठीक आहे, पाहूया त्याचा अर्थ काय. होमोलेप्टिक म्हणजे काय, हेट्रोलेप्टिक म्हणजे काय. सिंपल आहे बेटा, खूप सिंपल आहे. ऑल लिगॅंड्स आर सेम, एवढंच लक्षात ठेवायचं. असा कॉम्प्लेक्स ज्या कॉम्प्लेक्स मध्ये सगळेच्या सगळे लिगॅंड सारखे असतात. ऑल लिगॅंड्स आर सेम. हेट्रो मध्ये लक्षात ठेवा ऑल लिगॅंड्स आर नॉट सेम. ऑल लिगॅंड्स आर नॉट सेम. बस एवढं लक्षात ठेवायचं. ऑल लिगॅंड्स आर नॉट सेम, त्याला म्हणायचं हेट्रोलेप्टिक. सगळे लिगॅंड सारखे असले होमो, नसतील तर हेट्रो. ठीक आहे. लेप्टिसिटी म्हणजे परत लिगॅंडशी कनेक्टेड टर्म आहे. होमोलेप्टिक म्हणजे एकच लेप्टिसिटी म्हणजे एकाच प्रकारचे लिगॅंड्स असा त्याचा अर्थ. बघा एक्झाम्पल सांगतो. बघा FeH2O 6 टाइम्स +3 असा कॉम्प्लेक्स लिहिला मी. ठीक आहे बेटा. CON थ्राइस +3 असा कॉम्प्लेक्स लिहिला. किंवा बघा बेटा NiCl4 2- असा कॉम्प्लेक्स लिहिला. बघा सगळे लिगॅंड्स बेटा सारखेच आहेत. बघ रे, इथं सगळे लिगॅंड सारखे आहेत, इथं सगळे सारखे आहेत, इथं सगळे सारखे आहेत का नाही. ठीक आहे. हा ब्रॅकेटवरचा चार्ज नको आहे बेटा, रिमूव्ह करतो मी याला. ठीक आहे, रिमूव्ह करतोय. असं घ्या, इथं Cl3 घ्या, समजा इथं Br3 घ्या. ठीक आहे. आणि इथं काहीतरी घेतो मी बेटा Na2. ठीक आहे. हां, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. बघा सगळे लिगॅंड सारखे आहेत. बघ रे, आहेत का नाही सारखे. ओके, सगळे वॉटर, सगळे इन, सगळे Cl लाईक दॅट. हेट्रोलेप्टिक. त्याच सेंट्रल मेटलला धरून मी एक्झाम्पल घेतो. बघा FeH2O थ्राइस NH3 थ्राइस. NH3 थ्राइस Cl3. आता बघा सगळे लिगॅंड सारखे आहेत का नाही ना. दोन प्रकारचे लिगॅंड आले. आता किती प्रकारचे असू द्या, पण एकापेक्षा जास्त प्रकारचे असावे. 2 प्रकारचे, 3 प्रकारचे, 4 प्रकारचे, 5, किती प्रकारचे असू द्यात, त्याला हेट्रोलेप्टिकच म्हणतात. ठीक आहे ना. एवढंच लक्षात घ्या. सगळे लिगॅंड एकसारखे असले होमोलेप्टिक म्हणायचं, एकसारखे नसले हेट्रोलेप्टिक म्हणायचं. नाही आहेत सगळे एकसारखे लिगॅंड. ठीक आहे. बघा बेटा COEN ट्वाइस, COEN ट्वाइस, NH3 ट्वाइस. आहेत का सगळे लिगॅंड सारखे बेटा. नाही आहेत. हे झालं हेट्रोलेप्टिक. व्हेरी सिंपल. ठीक आहे ना. बघा बेटा, बघा बेटा Ni समजा असं केलं मी बेटा Cl2 Br2. सगळे लिगॅंड आहेत का सारखे. नाही आहेत, वेगळे आहेत. हेट्रोलेप्टिक. आता कुणी असं लक्षात ठेवून ये दोनच प्रकारचे नाही रे बेटा. बाबा किती प्रकारचे याला इकडं बंधन नाही. सगळे लिगॅंड सारखे आणि सगळे लिगॅंड सारखे नाहीत. बस एवढं लक्षात ठेवायचं.
2 3 4 5 6 किती प्रकारचे असू द्या ते हेट्रोच मानलं जाईल. मग नोट करा. Now second basis to classify complex on the basis of number of central metal. सेंट्रल मेटल्सची संख्या किती आहे, सेंट्रल मेटलची संख्या किती आहे त्या बेसिसवरचं क्लासिफिकेशन. ठीक आहे. तर बघा बेटा खूप साधं क्लासिफिकेशन आहे. मोनोन्यूक्लियर कॉम्प्लेक्स आणि ऑब्वियसली दुसरा टाइप असेल पॉलीन्यूक्लियर कॉम्प्लेक्स. मोनोन्यूक्लियर कॉम्प्लेक्स आणि पॉलीन्यूक्लियर कॉम्प्लेक्स. समजते सगळ्यांना? मोनोन्यूक्लियर कॉम्प्लेक्स आणि पॉलीन्यूक्लियर कॉम्प्लेक्स काय अर्थ असेल बघा. सेंट्रल मेटलची संख्या बघायची हा इक्वल टू 1 एवढंच लक्षात ठेवायचं. सेंट्रल मेटलची संख्या एक दिसली तुला काउंटिंग करायची. सेंट्रल मेटलची एक आहे मोनोन्यूक्लियर म्हणायचं. सेंट्रल मेटलची संख्या ग्रेटर दॅन 1 असेल त्याला म्हणायचं पॉलीन्यूक्लियर. सो न्यूक्लियर हा जो टर्म आहे सेंट्रल मेटलला अप्लाय करायचा आहे. मोनोन्यूक्लियर एकच सेंट्रल मेटल आहे, पॉलीन्यूक्लियर एकापेक्षा जास्त सेंट्रल मेटल आहे. एक्झाम्पल सांगतो म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा बेटा FeCO5 सेंट्रल मेटल मोज बेटा एक आहे बघ. हे बघ मोनोन्यूक्लियर झाला हा कॉम्प्लेक्स. CrNH3 Br3 बघ बेटा काउंट कर. सेंट्रल मेटल क्रोमी एकच आहे संख्या. ठीक आहे. ओके. कोबाल्ट इएनथ्राइस Cl3 काउंट कर. चल एकच आहे. सगळे झाले मोनोन्यूक्लियर. आता पॉलीन्यूक्लियर काय असतं मग चला बघा एक्झाम्पल सांगतो. Mn2CO10 बघ रे बेटा सेंट्रल मेटलची संख्या एकापेक्षा जास्त झाली का नाही पॉलीन्यूक्लियर. किंवा बघ बेटा Fe3CO12 बघ बेटा झाली ना एकापेक्षा जास्त. अरे किती सोपे आहे का नाही. सेंट्रल मेटलची संख्या बघा फक्त एकापेक्षा जास्त झाली की त्याला पॉली म्हणून टाका. ओके नोट करा. पहा बेटा पुढचा बेसिस ऑन द बेसिस ऑफ चार्ज प्रेझेंट ऑन कोऑर्डिनेशन स्पेअर. कोऑर्डिनेशन स्पेअर वर नेमका कोणता चार्ज आहे त्या बेसिसचं क्लासिफिकेशन. तर पहिला टाइप ऑन दिस बेसिस इट इज कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स. कळलं असेल सगळ्यांना. बघा कोऑर्डिनेशन स्पेअर पॉझिटिव्ह असला पाहिजे बेटा. कोऑर्डिनेशन स्पेअर पॉझिटिव्ह असला पाहिजे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय कोऑर्डिनेशन स्पेअर अँड आयोनायझेशन स्पेअर कॅरी इक्वल अँड अपोजिट चार्ज. म्हणजे एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये जर कोऑर्डिनेशन स्पेअर पॉझिटिव्ह असेल ऑटोमॅटिकली आयोनायझेशन स्पेअर निगेटिव्ह असतो. आलं का लक्षात. आयोनायझेशन स्पेअर कसा असेल रे निगेटिव्ह असेल. कॅटॉयनिक कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन स्पेअर पॉझिटिव्ह तर आयोनायझेशन स्पेअर निगेटिव्ह असेल. चल बघ बेटा एक्झाम्पल्स पाहू आपण. खूप सोपं असतं हे ओळखणं बेटा. हे बघ रे जे अगोदर दिसतंय ते पॉझिटिव्ह असतं. तुला अगोदर काय दिसायला सांग कोऑर्डिनेशन स्पेअर का आयोनायझेशन स्पेअर. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे कोऑर्डिनेशन स्पेअर. आता याच्यावर किती चार्ज आला त्याला आपल्याला काही महत्त्व द्यायचं नाही. आपल्याला फक्त एवढं लक्षात घ्यायचंय की याच्यावर चार्ज प्लस येतो का मायनस येतो. बघ बेटा हे 3 Cl आहे बेटा हे -3 असेल म्हणून या ब्रॅकेटवर +3 चार्ज असेल. बघ कोऑर्डिनेशन स्पेअर पॉझिटिव्ह झाला आयोनायझेशन स्पेअर निगेटिव्ह झाला. हा झाला कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स. कळतंय सगळ्यांना. चल बघ बेटा आणखी सांगतो. हे बघ Ni इएनथ्राइस SO4 बघ बेटा हे SO4 सल्फेट -2 चार्ज असतो. हे -2 झालं की ऑटोमॅटिकली ब्रॅकेटवर +2 चार्ज येईल. कोऑर्डिनेशन स्पेअर पॉझिटिव्ह झाला याला म्हणायचं कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स. सो दिस इज कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स. हा चार्ज आपल्याला काढता आला पाहिजे. देत नसतात मग दिल्यानंतर काय क्वेश्चन काय राहिला मग. हा चार्ज आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. कळलं सगळ्यांना कॅटॉयनिक कॉम्प्लेक्सचा अर्थ. हे बघ साध्या भाषेत लक्षात असं ठेवा कॅटॉयनिक कॉम्प्लेक्सचं रिप्रेझेंटेशन असं असतं बेटा
बघ रे असं कॅटॉयनिक कॉम्प्लेक्सला असं दाखवतो आपण, हे असं स्क्वेअर ब्रॅकेट आणि उजव्या बाजूला काहीतरी स्पीसीज असेल, याला म्हणायचं कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स. दॅट्स इट. किती सोपं आहे. चला मग जाऊयात पुढे. ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स. ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स एक्झॅक्टली याच्या उलट असेल. ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स कशाला म्हणतात ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स? कॉर्डिनेशन स्पेअर आता निगेटिव्ह असेल, उलट कॉर्डिनेशन स्पेअर निगेटिव्ह. कॉर्डिनेशन स्पेअर निगेटिव्ह झाला की ऑटोमॅटिकली आयोनायझेशन स्पेअर पॉझिटिव्ह होईल. आयोनायझेशन स्पेअर पॉझिटिव्ह होईल. आयोनायझेशन स्पेअर पॉझिटिव्ह होईल. हे लक्षात ठेव रे बेटा, मला पुढे आययुपीसी नॉमेनक्लेचर मध्ये याचा वापर करायचा आहे. हां बघा आता याचं एक्झाम्पल, K4 FeCN6, K4 FeCN6 किंवा बघा बेटा NaAgCN ट्वाइस. चेक करा चला चार्जेस. ओके सी 4 पोटॅशियम हे +4 असेल, हे +4 झालं की ऑटोमॅटिकली हे -4 असेल. बघा कॉर्डिनेशन स्पेअरवर निगेटिव्ह चार्ज आला, आयोनायझेशन स्पेअरवर पॉझिटिव्ह चार्ज आला. ठीक आहे ना. हे बघ Na हे +1, हे +1 म्हणजे हे ऑटोमॅटिकली -1. कॉर्डिनेशन स्पेअरवर निगेटिव्ह चार्ज आला. आला का नाही? ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स एक्झाम्पल. कळेल सगळ्यांना. ओळखायचा कसा ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स? जर कॉर्डिनेशन स्पेअर उजव्या बाजूला असेल तर त्याला ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स म्हणायचं. कॉर्डिनेशन स्पेअर डाव्या बाजूला कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स. कॉर्डिनेशन स्पेअर उजव्या बाजूला ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स. याला असं लक्षात ठेवा. व याचं रिप्रेझेंटेशन थोडक्यात ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स दिसायला असा असतो, स्क्वेअर ब्रॅकेटच्या डाव्या बाजूला काहीतरी असतं. सिंपल. ओके चला थर्ड टाईप बघा. थर्ड टाईप न्यूट्रल कॉम्प्लेक्स. काय बेटा? न्यूट्रल कॉम्प्लेक्स. न्यूट्रल कॉम्प्लेक्स काय अर्थ असेल कळतंय सगळ्यांना? कॉर्डिनेशन स्पेअरवरचा पॉझिटिव्ह चार्ज झाला, निगेटिव्ह झाला. आता काय? कॉर्डिनेशन स्पेअर कॅरी नो चार्ज. कॉर्डिनेशन स्पेअर कॅरी नो चार्ज. कॉर्डिनेशन स्पेअरवर काही चार्ज येतच नसेल तर कॅरी नो चार्ज. किंवा कॉर्डिनेशन स्पेअरवर चार्ज कधी येत नसतो, आयोनायझेशन स्पेअर अब्सेंट असतो तेव्हा. और आयोनायझेशन स्पेअर इज अब्सेंट. और आयोनायझेशन स्पेअर इज अब्सेंट. आयोनायझेशन स्पेअर जर अब्सेंट असेल त्याला तुम्ही म्हणू शकता न्यूट्रल कॉम्प्लेक्स. ठीक आहे. चला बघा एक्झाम्पल सांगतो, क्लिअर होईल. लेट अस सी दिस. CrNH3 थ्राइस Cl3. बघा काही चार्ज दिसायला काही इथं ब्रॅकेटवर नाही, न्यूट्रल झाला कॉम्प्लेक्स. ठीक आहे ना. बघा FeCO5 न्यूट्रल झाला, न्यूट्रल झाला. ठीक आहे. किंवा बघा बेटा प्लॅटिनम NH3 ट्वाइस Cl2. बघा कॉर्डिनेशन स्पेअर इज न्यूट्रल. ठीक आहे. आता याला रिप्रेझेंट कसं करतात बेटा? हे असं डायरेक्ट तुला असा ब्रॅकेट दिसावा, इकडून पण काही नसावं, इकडून पण काही नसावं, आणि इथं काही चार्ज नसावा. काही जण मग शाने स्टुडंट असं करतात, सर हे मग न्यूट्रल घेऊ का हो? PtCl4 2-. अरे गदड्या हे कसं न्यूट्रल होईल? तुला चार्ज दिसतं ना, उड्या डोळ्यानं चार्ज दिसतोय. ठीक आहे ना. मुळात हा कॉम्प्लेक्सच नाही आहे, हा कॉम्प्लेक्स आयन आहे. हा कॉम्प्लेक्स आयन आहे, हे कॉम्प्लेक्सेस आहे. ठीक आहे ना. ह्याला न्यूट्रल म्हणायचं नाही रे, चार्ज आहे ना त्याच्या डोक्यावर. ठीक आहे. ओके समजतंय सगळ्यांना? 3 टाईप नोट करा. आणखी एक टाईप राहिला. पहा बेटा, ऑन द बेसिस ऑफ चार्ज प्रेझेंट ऑन कॉर्डिनेशन स्पेअर एक चौथा टाईप आहे. आता हे थोडं अजबच झालं. ब्रॅकेटवरचा पॉझिटिव्ह चार्ज झाला कन्सिडर, निगेटिव्ह झाला, चार्ज नाही हे पण कन्सिडर झालं, मग तरी चौथा टाईप कसं? काय लिहिलंय मी? बोथ कॅटॉयनिक ॲज वेल एज ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स. चौथा टाईप. आता काही जण असा विचार करतील, मग सर असं असतं काय ब्रॅकेटवर +- असा? नाही रे, तसं नाही, तसं नाही, तसं नाही, खूप वेगळं आहे. ठीक आहे ना. बघा याचा अर्थ काय लिहितोय मी. In this complex, one coordination sphere is positive. One coordination sphere is positive, and
another coordination pair is negative and another coordination pair is negative. Another coordination pair is negative. म्हणजे दोन coordination pairचं फ्युजन, दोन coordination pair एकत्र आलेले असतात. अशी काही coordination कंपाऊंड आहेत ज्याच्यात आयोनायझेशन पेअर नाही पण coordination pair दोन आहेत. रेअर कॅटेगरी आहे बेटा. दोन coordination pair एकत्र आलेला कंपाऊंड त्याला म्हणतात बोथ कॅटॉयनिक ॲज वेल ॲज ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स. काही समजलं नाही हो. चल बेटा बघ एक्झाम्पल बघ. यस बघ. CO NH3 6 times, Fe CN6, Fe CN6. बघ बेटा या कंपाऊंड मध्ये मी चार्जेस फाइंड करून दाखवतो तुम्हाला. हे दोन वेगळे कंपाऊंड नाहीत, इथं मध्ये कॉमन नाहीये. हे दोन ब्रॅकेट एकत्र झालेला हा एक कंपाऊंड आहे बेटा. हा एवढा एक कंपाऊंड आहे. कसा तयार झाला असेल बघा. दोन ब्रॅकेट एकत्र आलेत म्हणजे नक्कीच त्यांच्यात काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असला पाहिजे. आता थोडंसं फॅक्च्युअल नॉलेज आहे बेटा, लक्षात ठेवायचे तुम्हाला. कोबाल्ट जेव्हा जेव्हा 6 कोऑर्डिनेशन नंबरचे कंपाऊंड तयार करतो तो कंपल्सरीली +3 असतो. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. कोबाल्ट +3 कोऑर्डिनेशन नंबर 6 असल्यामुळे. आता बघा आयरनचा चार्ज मला काढता आला पाहिजे. कसा? अमोनियाचा चार्ज 0 मान्य आहे. 6 सायनाइडचा चार्ज -6 मान्य आहे. ओके. आता बघा हा जो चार्ज आहे याचा रिझल्टंट इथं असतो. +3 आणि 0चा रिझल्टंट किती बेटा? +3. ठीक आहे ना. आता हे +3 झालं की ऑटोमॅटिकली हे -3 कारण दोन्ही ब्रॅकेट मिळून तर न्यूट्रल स्पेसिस आहे ना. हा +3 कळलं का? बघा परत एकदा. कोबाल्ट जेव्हा जेव्हा 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो जसं इथं तयार केलेत त्यानं तो +3 असतो. हे +3 हे तर अमोनिया माहिती आहे आपल्याला न्यूट्रल आहे. हे 0 +3 + 0 याचा रिझल्टंट +3 आला. ठीक आहे ना. आता हे +3 म्हणून हे -3. आता हे जर रिझल्टंट -3 असेल आणि त्याच्यात 6 सायनाइडचा -6 चार्ज असेल, याला जर तुम्ही x मानलं तर हे +3 येईल का नाही बघा. बघा आता +3 आणि -6चा रिझल्टंट किती असतो? -3. कळतंय? +3 आणि -6चा रिझल्टंट किती? -3. सिंपल आहे. कळलं का सगळ्यांना आता? ओके. आता बघा हा पहिला ब्रॅकेट पॉझिटिव्ह झाला, दुसरा ब्रॅकेट निगेटिव्ह झाला. हे चार्जेस आपल्याला दिलेले नसतात. आपण असं विचार केला पाहिजे की काय काय चार्जेस असतील. ठीक आहे ना. हा झाला कॅटॉयनिक ब्रॅकेट, हा झाला ॲनॉयनिक. या दोन ब्रॅकेटचं फ्युजन झालेला कॉम्प्लेक्स बोथ कॅटॉयनिक ॲज वेल ॲज ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स. चला आणखी सांगतो बेटा एक्झाम्पल. बघ रे बेटा सेकंड एक्झाम्पल बघ. PT NH3 4 times, PT NH3 4 times CuCl4, CuCl4. ठीक आहे. आणखी एक फॅक्ट आहे लक्षात ठेवा. जसं मी मगाशी म्हणलं कोबाल्टनं 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केलं की तो +3 कंपल्सरीली असतो. प्लॅटिनमनं जर 4 बॉन्ड तयार केले म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर जर चार्ज असेल तर तो 4 असेल तर प्लॅटिनम +2 असतो आणि प्लॅटिनमचा जर कोऑर्डिनेशन नंबर 6 झाला तर तो +4 असतो. वाटलं तर इथं लिहितोय मी बघा. कोबाल्ट इन +3 कोऑर्डिनेशन नंबर कंपल्सरीली 6 कंपल्सरीली. ठीक आहे ना. प्लॅटिनम इन +2 कोऑर्डिनेशन नंबर बेटा असतो 4 आणि प्लॅटिनम इन +4 कोऑर्डिनेशन नंबर असतो बेटा 6. किती असतो? 6. हे फॅक्ट आहे तेवढं लक्षात ठेवायचं. अशा कॉम्प्लेक्सेसच्या बाबतीत जनरली कोबाल्ट किंवा प्लॅटिनमचाच डेटा दिलेला असतो. ठीक आहे ना. ओके. आता बघा बेटा प्लॅटिनम मी सांगितलं कोऑर्डिनेशन नंबर 4. बघ रे इथे 4 आहे म्हणून हा +2 असेल, हा +2, हा तर 0. याचा रिझल्टंट काढ बेटा. काय येईल? +2. किती आला? +2. ठीक आहे. 4 Clचा चार्ज -4. ठीक आहे. आता हे +2 म्हणजे इथं रिझल्टंट -2 येईल ऑटोमॅटिकली. आता हे कॉपर किती असेल जेणेकरून या दोघांचा रिझल्टंट -2 येईल? +2 असेल ना. +2 -4चा रिझल्टंट -2. ऑक्सिडेशन स्टेटचे पण क्वेश्चन असू शकतात बेटा अशा, म्हणून हे समजून घ्या. काय केलं बघा परत एकदा. प्लॅटिनमनं 4 बॉन्ड तयार केले हे मला कळलं कारण त्याचा ऑक्सिडेशन स्टेट मी काय धरलं? +2 आणि हे अमोनिया तर 0 असतो. याचा रिझल्टंट इथं वर. हा ब्रॅकेट +2 आहे म्हणजे ऑटोमॅटिकली अपोजिट इक्वल अँड अपोजिट चार्ज इथं -2 असेल. 4 Clचा चार्ज -4 रिझल्टंट तर -2 आहे या ब्रॅकेटचा म्हणजे कॉपर किती असला पाहिजे? +2.
ठीक आहे का? झाला. आता हा पहिला ब्रॅकेट कॅटॉयनिक झाला, दुसरा एनॉयनिक झाला. बोथ कॅटॉयनिक ॲज वेल ॲज एनॉयनिक कॉम्प्लेक्स. कळतंय सगळ्यांना? अशा प्रकारचे कॉम्प्लेक्सेस देखील दिले जाऊ शकतात. ठीक आहे ना? म्हणजे ऑक्सिडेशन स्टेटच्या क्वेश्चन्समध्ये किंवा मग आयुपेसी नॉमेनक्लेचरमध्ये देखील असे क्वेश्चन्स असतात. ठीक आहे का? कळलं का? आता बघा, हे शेवटचं क्लासिफिकेशनच तुम्हाला महत्त्वाचं व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. ठीक आहे? जर ब्रॅकेटवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला कॅटॉयनिक दिसत नसतो चार्ज, हा आपल्याला शोधावा लागतो. पॉझिटिव्ह चार्ज येण्याची शक्यता असेल तर कॅटॉयनिक म्हणतात, निगेटिव्ह येण्याची शक्यता असेल तर एनॉयनिक म्हणतात, चार्जेस येत नसेल तर न्यूट्रल म्हणतात. आणि जर एक ब्रॅकेट पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह असेल तर त्याला बोथ कॅटॉयनिक ॲज वेल ॲज एनॉयनिक कॉम्प्लेक्स म्हणतात. ठीक आहे का? इथं बेटा आपले सगळे बेसिक टर्म्स डिस्कस करायचे झालेले आहेत. आता मी पुढच्या पॉइंटकडे जाणार आहे बेटा, तो असणार आहे IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. फटाफट नोट करून घ्या. तर बेटा आता जाऊयात पुढच्या पॉइंटकडे. पॉइंट आहे IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा पॉइंट आपण 2 पार्ट्स मध्ये स्टडी करणार आहोत. त्यामध्ये पहिला पार्ट असेल बेटा रायटिंग द नेम्स व्हेन फॉर्म्युला इज गिवन. तुम्हाला फॉर्म्युला दिलेला असेल त्यावरून नाव कसं लिहायचं अगोदर हे डिस्कस करूयात. त्यानंतर उलटं डिस्कशन. नाव दिलेलं असेल, नावावरून फॉर्म्युला कसा लिहायचा. ठीक आहे ना? पार्ट सेकंड त्यामध्ये क्वेश्चन जवळपास कोणाचा चुकत नाही. हां, पार्ट 1 मध्ये क्वेश्चन चुकण्यासाठी स्कोप असतो आणि मॅक्झिमम पॉसिबिलिटी असते याच पार्टवर क्वेश्चन विचारलं जाण्याची. ठीक आहे ना? म्हणजे फॉर्म्युला दिलेला असेल, तुम्हाला नाव लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे बेटा? सिंपल काही रूल्स आहेत IUPAC ने सजेस्ट केलेले, ते रूल्स पाहूयात फटाफट. मग लार्ज नंबर ऑफ एक्झाम्पल स्टडी करूयात. एकदम परफेक्ट करून देतो तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर. पहा बेटा, रूल नंबर 1. Prefixes are not to be used for naming ionization pair. Ionization pairचं नाव लिहित असताना प्रेफिक्स वापरायचा नाही बेटा. नाही, प्रेफिक्स आर नॉट अलाउड. ठीक आहे ना? अगेन, name of the species in the ionization pair. Name of the species present in ionization pair is nothing but its name in simple salts. येईल बेटा लक्षात, विशेष काही नाही. बघ रे, आयोनायझेशन पेअरचं नाव देत असताना तुला प्रेफिक्स वापरायचं नाही. आयोनायझेशन पेअर मधल्या स्पेसिसचं नाव म्हणजे त्याचं साधं नाव, साध्या सॉल्ट सिंपल सॉल्ट मध्ये जे नाव असतं तेच त्याचं नाव. काय म्हणलात की सर? चला बघा बेटा, एक्झाम्पल सांगतो, लगेच क्लिअर होऊन जाईल. सपोज तुम्ही असं काहीतरी कंपाऊंड पाहिलात, K4 हे असं काहीतरी आहे पुढे. ठीक आहे, इथं काहीतरी असेल. आपण आयोनायझेशन पेअरचं नाव सुरुवातीला स्टडी करतोय. आता आयोनायझेशन पेअर मध्ये K4 दिसतंय, मग काही शहाणे असं करतील टेट्रा पोटॅशियम 4 दिसायला म्हणून टेट्रा पोटॅशियम. रॉंग, हे रॉंग झालं. मग राईट काय सर? बेटा सिम्पली पोटॅशियम. फक्त पोटॅशियम घ्यायचं, टेट्रा पोटॅशियम घ्यायचं नाही. आणि इथल्या स्पेसिसचं नाव म्हणजे त्याचं साधं नाव. आता समजा असा जर कंपाऊंड दिला असता KCl, तू या केला काय म्हणलं असतंस बेटा? हा सिंपल सॉल्ट आहे, पोटॅशियम क्लोराईड. याच्यात केचं नाव काय घेणार तू? पोटॅशियमच घेणार ना. चला बेटा बघा आणखी एक्झाम्पल बघा. समजा तू असा कंपाऊंड पाहिला, असं काहीतरी असेल मध्ये, ब्रॅकेटच्या मध्ये काय आहे त्याचा आपण काही सध्याला
विचार करणार नाहीत कारण आपण आयोनायझेशन स्पेअरला रिस्पेक्ट देतोय सुरुवातीला. Cl3 समजा असं झालं. ठीक आहे. आता काही शहाणे काय विचार करतात बघा, सर तुम्हीच सांगितलात की Clचं नाव क्लोरिडो असतं. बेटा क्लोरिडो हे Clचं नाव लिगॅंड असताना असतं. Cl लिगॅंडचं नाव क्लोरिडो आहे का Clचं नाव क्लोरिडो सांगितलंय तुम्हाला? नाही ना. क्लोरिडो किंवा क्लोरो Cl जेव्हा लिगॅंड म्हणून काम करतो तेव्हा असतं. मला सांगा अगोदर हा Cl लिगॅंड आहे का सध्याला? लिगॅंड आपण या ब्रॅकेटमध्ये लिहित असतो. Cl ब्रॅकेटच्या बाहेर आहे बेटा. हा आयोनायझेशन स्पेअरचा स्पेसिस आहे. आता याचं नाव काही जण असं म्हणतील, ट्राय क्लोराइड म्हणतील, ट्राय क्लोराइड म्हणतील किंवा ट्राय क्लोरिडो म्हणतील, ट्राय क्लोरिडो म्हणतील. हे पण रॉंग, हे पण रॉंग बेटा. तुला फक्त क्लोराइड म्हणायचंय. क्लोराइड बघ ना, KCl मधल्या Clचं नाव काय घेतो बेटा तू? क्लोराइड घेतो ना. सिंपल सॉल्ट मध्ये जे नाव देता तुम्ही तेच नाव आयोनायझेशन स्पेअर मधल्या स्पेसिसला दिलं जातं. विशेष काही नाही बेटा. ठीक आहे ना. चला आणखी एक एक्झाम्पल. समजा तुला असं काहीतरी दिसलं, इथं काहीतरी असेल आणि समजा असं दिसलं NO3 ट्वाइस. हा आयोनायझेशन स्पेअर मधला स्पेसिस आहे. आता याला तू काही डाय नायट्रेट असं म्हणणार नाहीयेस किंवा NO3 लिगॅंड असताना त्याचं नाव सांगितलं मी नायट्रॅटो. नायट्रॅटो हा लिगॅंड नाहीये सध्या बेटा, हा आयोनायझेशन स्पेअर मधला स्पीसीज आहे. तर याला डाय नायट्रॅटो पण म्हणायचं नाही, म्हणायचं नाही बेटा. हे पण रॉंग, हे पण रॉंग. मग सर करेक्ट काय हो बेटा? करेक्ट इथं लिहितोय मी. करेक्ट आहे बेटा याचं नाव नायट्रेट, जस्ट नायट्रेट. कसं काय सर नायट्रेट हो? बेटा KNO3 मधल्या NO3चं नाव सांग बरं काय असतं? हा सिंपल सॉल्ट आहे. या NO3 ला तू नायट्रेट म्हणतो ना, पोटॅशियम नायट्रेट म्हणतो. तसंच आहे एक्झॅक्टली. आयोनायझेशन स्पेअर मधल्या स्पेसिसचं नाव म्हणजे त्याचं जे नाव सिंपल सॉल्ट मध्ये आपण वापरत असतो तेच त्याचं नाव. आणि लक्षात ठेवा आयोनायझेशन स्पेअर मध्ये प्रेफिक्स का वापरायचा नसतो? सर ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून प्रेफिक्स वापरत नाही, पण कसं काय हो सर? प्रेफिक्स का बरं वापरत नाही तर आयोनायझेशन स्पेअर मधल्या स्पेसिसला? बेटा कुठल्याही गोष्टीला रिझन असतं आणि या गोष्टीला देखील रिझन आहे. प्रेफिक्स का वापरायचं नसतं बेटा? कारण 4 पोटॅशियमचा वापर सेंट्रल मेटलच्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये झालेला असतो. जसं समजा मी इथं कंपाऊंड मी कंप्लीट करतो, हे असं लिहिलं समजा FeCN6 असं लिहिलं मी. आता हे 4 आहे म्हणून आयरन +2 आहे ना. आणि IUPAC कंप्लीट नाव जेव्हा आपण या कंपाऊंडचं लिहिणार या आयरनची ऑक्सिडेशन स्टेट पण लिहिली जाणार आहे. तर आयरनच्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये हे पोटॅशियम 4 आहे त्याचा वापर झालेला असतो. म्हणून आपल्याला परत एकदा त्याचा ॲडव्हान्टेज इथं 4 पोटॅशियम असण्याचा घेता येत नाही. त्याचा ॲडव्हान्टेज ऑलरेडी या आयरनच्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये घेतलेला असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा ऑक्सिडेशन स्टेटमध्ये त्या प्रेफिक्सचा वापर झालेला असतो म्हणून डबल प्रेफिक्स आपल्याला आयोनायझेशन स्पेअरमध्ये वापरायचा नसतो. आला पहिला रूल लक्षात? हा रूल पूर्णपणे मी आयोनायझेशन स्पेअरसाठीच सांगितलाय बेटा. 2 गोष्टी याच्यात लक्षात ठेवा. तुम्हाला प्रेफिक्स वापरायचं नाही आयोनायझेशन स्पेअरसाठी आणि आयोनायझेशन स्पेअरमधल्या स्पेसिसचं नाव म्हणजे त्याचं जे नाव तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. हा टॉपिक चालू होण्या अगोदर माहिती आहे. NaCl दिसला तू सिंपल म्हणतो त्याला सोडियम क्लोराइड. Clचं नाव काय? क्लोराइड. Naचं नाव काय? सोडियम. तसंच आहे हे. पोटॅशियम म्हणायचं, टेट्रा म्हणायचं नाही, टेट्रा पोटॅशियम म्हणायचं नाही, फक्त क्लोराइड म्हणायचं. क्लोरिडो पण का म्हणायचं नाही सर? अरे बेटा तू लिगॅंड पाहिजे ना. Clचं क्लोरिडो नाव हे लिगॅंड असताना आहे. ठीक आहे का बेटा? रूल पहिला नोट करा. पहा बेटा दुसरा रूल, इट इज रिगार्डिंग नेमिंग ऑफ लिगॅंड्स. लिगॅंड्सला नाव कसं दिलं जातं त्याबद्दलचा हा रूल असेल. या रूलमध्ये पूर्णपणे मी लिगॅंड्स बद्दल एक्सप्लेनेशन देणार आहे. ठीक आहे, आठवा थोडंसं जेव्हा आपण क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड्स हा पॉइंट पाहिला होता, बेसिस नंबर 2 चार्ज, कॅटॉनिक लिगॅंड, एनॉयनिक लिगॅंड आणि न्यूट्रल लिगॅंड, तिथे एक टेबल तयार केला बेटा आपण. केला का नाही? सुरुवातीला काही कॅटॉनिक लिगॅंड्स होते, नंतर एनॉयनिक होते आणि शेवटी काही न्यूट्रल लिगॅंड्स होते. तो टेबल लर्न झालाय सगळ्यांचा. त्या टेबलचं काम पडणार आहे आपल्याला. आलं का लक्षात? लिगॅंडचे नावं मी तिथंच तुम्हाला सांगितलेले आहेत. आता त्या नावाचा आधार घेऊन काय रूल्स वापरावे लागतात ते एक्सप्लेन करतोय. बघा पॉइंट नंबर 1 नेमिंग ऑफ लिगॅंड्स बद्दलचा पहिला पॉइंट. ठीक आहे ना? यूज
अल्फाबेटिकल ऑर्डर, यूज अल्फाबेटिकल ऑर्डर, यूज अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ देअर नेम्स, त्यांच्या नावाची तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर वापरायची बेटा. ठीक आहे ना. चला बघा एक्झाम्पल सांगतो, क्लिअर होऊन जाईल. समजा असा काहीतरी तुम्ही कंपाऊंड पाहिला, प्लॅटिनम NH3 ट्वाइस किंवा NH3 एक घेऊत किंवा दोन घेऊत. चला हां, NH3 ट्वाइस, H2O आणि Br. समजा असा कंपाऊंड दिला तुम्हाला, लिगँडचे नावं द्यायचे. बघा बेटा, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये प्रिफरन्स द्यावा लागतो. आता बघा याचं नाव काय असतं माहिती तुम्हाला, अमाइन. काय नाव आहे याचं, अमाइन. पण हे दोन आहे ना, डाय अमाइन. अल्फाबेटिकल ऑर्डर तर वापरावीच लागते, प्रेफिक्स पण वापरायचं असतं. आयोनायझेशन स्पेअरला प्रेफिक्स अलाउड नाही, पण लिगँड्सला प्रेफिक्स वापरावं लागतं. आता हा कोण आहे, ॲक्वा, ॲक्वा. आणि हा लिगँड आहे, Br. लिगँडचं नाव काय रे बेटा, ब्रोमिडो. काय Br लिगँडचं नाव, ब्रोमिडो, ब्रोमिडो. आता बघा प्रिफरन्स अगोदर कोणाला, लक्षात ठेवा तुम्ही जो प्रेफिक्स वापरलेला असतो तो अल्फाबेटिकल ऑर्डर कन्सिडरेशन मध्ये धरायचा नसतो. लिगँडचं नाव इथून चालू झालं बेटा तुझं, हा प्रेफिक्स धरायचं ना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये. आता इथं ए आहे, इथं ए आहे आणि इथं बी आहे, मान्य. आता जर दोन लेटर मध्ये टाय झाला तर सेकंड लेटर घ्यायचं, AM, AQ. AM अगोदर घ्यायचं का AQ अगोदर घ्यायचं, MNOPQ, बरोबर आहे ना. तर AM ला पहिला प्रिफरन्स जाईल बेटा. तर सर्वात अगोदर तुम्ही याचं नाव सांगणार, त्यानंतर याचं नाव सांगणार बेटा, आणि शेवटी याचं नाव सांगणार. कळलंय सगळ्यांना अल्फाबेटिकल ऑर्डरचा वापर कसा करायचा. अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ देअर नेम्स घ्यायचे तुम्हाला, त्यांच्या नावाची अल्फाबेटिकल ऑर्डर घ्यायचे. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा बेटा, प्रेफिक्सचा वापर जरी झालेला असला त्या प्रेफिक्सचं लेटर धरायचं नाही अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. जसं हे डायामाइन आहे म्हणून डी धरतो मी कंपॅरिझनसाठी, नाही नाही नाही. अल्फाबेटिकल ऑर्डर धरत असताना प्रेफिक्सचं लेटर धरून नसते ती, नावाचाच तुम्हाला विचार करायचा बेटा. पहिल्या लेटरमध्ये जर टाय झाला तर तुम्हाला सेकंड लेटरची हेल्प घ्यायची आहे. जसं इथं पहिल्या लेटरचा टाय झाला होता, मी सेकंड लेटर घेतलं, M आणि Q. M अगोदर येतं अल्फाबेटिकल म्हणून याला मी 1 म्हणलं, याला 2 आणि याला 3. हा पहिला रूल रिगार्डिंग नेमिंग ऑफ लिगँड्स. आता बघा बेटा सेकंड, ठीक आहे. यूज प्रेफिक्सेस, यूज प्रेफिक्सेस, use prefixes like di, tri, tetra, etc. असे प्रेफिक्स तुम्ही लिगँडच्या नावामध्ये वापरू शकता, काही हरकत नाही. फॉर एक्झाम्पल समजा असा तुम्हाला कंपाऊंड दिसला बेटा, Cr NH3 थ्राइस, NH3 थ्राइस. मी फक्त लिगँडच्या नावाचा रूल एक्सप्लेन करायलो बेटा, कंप्लीट नावाचं शेवटी बघू आपण. अगोदर छोटे छोटे तुकडे पाडूयात आपण आणि नंतर त्या सगळ्या तुकड्यांना एकत्र करूयात, ठीक आहे ना. Cr NH3 थ्राइस Cl3, ठीक आहे, असं दिसलं तुला, ठीक आहे. आता बघ हे 3 आहे, याचं नाव अमाइन आहे माहिती आहे तुला, आणि याचं नाव क्लोरिडो आहे. अल्फाबेटिकली अमाइन का क्लोरिडो, अमाइन का क्लोरिडो, अमाइन, पण 3 आहे ना म्हणून ट्राय, ट्राय अमाइन, ट्राय अमाइन, ट्राय अमाइन. आणि याचं नाव काय बेटा, याचं नाव काय, ट्राय क्लोरिडो म्हणा किंवा क्लोरो म्हणा. बेटा बघ हा आयोनायझेशन स्पेअर मधला स्पेसिस नाहीये. आता मगाशी पहिल्या रूल मध्ये Cl3 बाहेर होतं तर त्याला फक्त क्लोराइड म्हणलं होतं आपण, आता 3Cl मध्ये आलं त्याला आपण क्लोरिडो म्हणायलं, ठीक आहे, कारण हा लिगँड आहे. आता मगाशी तो लिगँड नव्हता, तो फक्त आयोनायझेशन स्पेअर मधला स्पेसिस होता, ठीक आहे ना. लक्षात आला का रूल. ट्राय अमाइन म्हणायचं आणि याला ट्राय क्लोरिडो म्हणायचं. तुला अल्फाबेटिकल ऑर्डर धरून मी सांगायलो हा, म्हणजे हा वरचा रूल देखील इथं वापरला बेटा. ए आणि सी मध्ये अल्फाबेटिकली प्रिफरन्स याला जाईल अगोदर, ट्राय अमाइन ट्राय क्लोरिडो इथल्या लिगँडचं नाव असेल. लक्षात आलं का बेटा. चला बेटा आणखीन आपल्याला लिगँडच्या नावाबद्दल काही पॉइंट्स लक्षात घ्यायचे आहेत. बघा काय, स्पेशल स्पेशल ग्रीक प्रेफिक्सेस, ग्रीक प्रेफिक्सेस. कधी कधी प्रेफिक्स आपल्याला वेगळं वापरावं लागतं बेटा. ग्रीक
Greek prefixes are to be used, special Greek prefixes are to be used in the naming of ligands, in the naming of ligands if name of the ligand, already contains लिगँडच्या नावामध्ये ऑलरेडी जर डाय, ट्राय, टेट्रा एक्सेट्रा येईल तुमच्या लक्षात, विशेष असं काही नाही बेटा, येईल तुमच्या लक्षात. रूल काय सांगतो बघा, हा तिसरा, आपल्याला स्पेशल ग्रीक प्रेफिक्सचा वापर करायचा आहे कधी, लिगँडचं नाव देत असताना जर त्या लिगँडच्या नावामध्ये ऑलरेडी जर तुम्हाला डाय, ट्राय, टेट्रा असं काही दिसलं तर. ठीक आहे, काय म्हणलात सर, चला बेटा बघा एक्झाम्पल, चल बेटा बघ एक्झाम्पल बघा, या तिसऱ्या पॉईंटसाठी मी एक्झाम्पल लिहितोय. बघ समजा तू असा कंपाऊंड पाहिला, CO EN3 Cl3 असा कंपाऊंड तू पाहिला. आता हे EN3 आहे, आता तू ट्राय इथिलीन डाय अमाइन, 3 दिसतंय म्हणून ट्राय, इनचं नाव माहिती आहे तुला, इथिलीन डाय अमाइन असं म्हणशील का, हे डाय अमाइनच आहे, हा अमाइन नाही. ठीक आहे ना, NH3 च्या नावामध्ये डबल एम आहे. ठीक आहे, हे रॉंग. मग काय करेक्ट सर, बेटा इथं तुला घ्यावं लागतं ट्रिस इथिलीन डायअमाइन. लिगँडच्या नावामध्ये जर ऑलरेडी डाय, ट्राय असं काही दिसलं बेटा, तेव्हा तुला साधे प्रेफिक्स वापरायचे नाहीत, तेव्हा तुला स्पेशल ग्रीक प्रेफिक्स वापरायचे. हे करेक्ट असेल बेटा. आता बघ ना, लिगँडच्या नावामध्ये ऑलरेडी डाय होता ना, ठीक आहे ना, डाय, ट्राय, टेट्रा असा जर एखादा असेल, लिगँडच्या नावामध्ये ऑलरेडी सिंपल प्रेफिक्स जर प्रेझेंट असेल, आहेत भरपूर असे लिगँड, इने, डायमिथिल ग्लायऑक्झिमॅटो आहे. ठीक आहे ना, अशा लिगँडच्या नावामध्ये किंवा EDTA आहे, अशा लिगँडचं नाव लिहित असताना साधे प्रेफिक्स वापरायचे नाही. का वापरायचे नाहीत बेटा, लिगँडचा मिनिंगच बदलून जातो. जर तू हे ट्राय लिहिलं ना, अर्थ असा निघतो ट्राय इथिलीन डायअमाइन, म्हणजे इथिलीन ग्रुप 3 आहे तर अमाइन ग्रुप 2 आहेत. अर्थ काय निघतो, इथिलीन ग्रुप 3 आहे तर अमाइन ग्रुप 2 आहेत, म्हणजे तो लिगँडच बदलून गेला. आपला लिगँड कसा आहे, इथिलीन डायअमाइन लिगँड आहे ना, इथिलीन डायअमाइन लिगँड आहे आपला, म्हणजे इथिलीन ग्रुप एकच आहे आणि अमाइन 2 आहेत. पण तू इथं जर ट्राय वापरलंस तर ट्राय इथिलीन म्हणजे इथिलीन 3 झाले आणि अमाइन 2च झाले, लिगँडच बदलून जातो. म्हणून आपल्याला इथं ग्रीक प्रेफिक्सचा वापर करावा लागतो. आता ते ग्रीक प्रेफिक्स काय आहेत सर, बघा, 2 साठी तुला बिस म्हणायचंय, 2 साठी बिस म्हणायचंय. ठीक आहे ना, हा ग्रीक प्रेफिक्स आहे बेटा. 3 साठी तुला ट्रिस म्हणायचंय, 3 साठी काय म्हणायचंय, ट्रिस म्हणायचंय. 4 साठी काय म्हणायचंय, टेट्राकिस म्हणायचंय. 4 साठी काय म्हणायचंय, टेट्राकिस म्हणायचंय. 5 साठी काय म्हणायचंय, पेंटाकिस म्हणायचंय, पेंटाकिस. 5 साठी पेंटा म्हणायचं नाही, पेंटाकिस म्हणायचं. ठीक आहे, 6 साठी काय म्हणायचं बेटा, हेक्झाकिस म्हणायचं. ठीक आहे ना, 7 साठी हेप्टाकिस वगैरे म्हणतात. ठीक आहे, पण तेवढं पुढचं आपल्याला कधी लागणार नाही. ठीक आहे, रूल लक्षात घ्या बेटा. काय म्हणलं बघा, जर लिगँडच्या नावामध्ये ऑलरेडी डाय, ट्राय असं काही दिसलं तर तुम्हाला स्पेशल ग्रीक प्रेफिक्सचा वापर करायचा आहे. ते असे आहेत. ठीक आहे ना, जसं या केसमध्ये बघा, इन 3 असताना मी ट्राय म्हणणार नाहीये बेटा, ट्रिस म्हणणार आहे. आणखी एक एक्झाम्पल बघा बेटा, हे पहिलं एक्झाम्पल धरा वाटलं तर दुसरं एक एक्झाम्पल सांगतो मी. समजा तुम्ही असा कॉम्प्लेक्स बघितला, NiDMG ट्वाइस हा कॉम्प्लेक्स पाहिला तुम्ही. आता हे 2 आहे, हा लिगँड आहे ना, याचं नाव माहिती असतं सगळ्यांना, डायमिथिल ग्लायऑक्झिमॅटो. त्या टेबलमध्ये दिलंय मी, डायमिथिल ग्लायऑक्झिमॅटो, आणि हे 2 आहे, तर हे डाय प्रिफिक्स आला आणि याचं नाव डायमिथिल ग्लायऑक्झिमॅटो.
डायमिथिल ग्लायऑक्झिमॅटो, डायमिथिल ग्लायऑक्झिमॅटो किंवा दिदी मिथिल ग्लायऑक्झिमॅटो असं काहीतरी झालंय. हे चुकीचं आहे बेटा, हे चुकीचं आहे बेटा. मग करेक्ट काय सर? बेटा लिगॅंडच्या नावामध्ये ऑलरेडी डाय ट्राय असा वर्ड दिसला ना तुला, तुला हे स्पेशल ग्रीक प्रेफिक्स वापरायचे. आता बघ बेटा 2 साठी काय करायचे तुला? बिस वापरायचे. तर करेक्ट काय असेल मग बघा, बिस डायमिथिल ग्लायऑक्झिमॅटो, बिस डायमिथिल ग्लायऑक्झिमॅटो हे करेक्ट असेल बेटा. बिस डायमिथिल ग्लायऑक्झिमॅटो. रूल लक्षात आला का बेटा? सिंपल, ठीक आहे ना. तर लिगॅंडच्या नावामध्ये जर तुला असं काही दिसलं काय डाय ट्राय टेट्रा एक्सेट्रा, त्यावेळेस तुला ग्रीक प्रेफिक्सचा वापर करायचा आहे. बस एवढं लक्षात ठेवा. परत एक्झाम्पल थ्रू तुम्हाला ते क्लिअर होईलच. ठीक आहे, नोट करा. पहा बेटा शेवटचा पॉइंट रिगार्डिंग नेमिंग ऑफ लिगॅंड्स. रूल सेकंडचा शेवटचं डिस्कशन छोटंसं, ठीक आहे ना. While naming bridging ligands, while naming bridging ligands, while naming bridging ligands, bridging ligandsचं नाव लिहित असताना एक्स्ट्रा प्रेफिक्स म्हणजे आतापर्यंत जे आपण डिस्कशन केलं प्रेफिक्स बद्दलचं ते ॲज सच आणि एक्स्ट्रा प्रेफिक्स म्यू इज टू बी युज्ड. म्यूचा वापर करायचा बेटा. येईल तुमच्या लक्षात काही विशेष नाही बेटा. एक एक्झाम्पल सांगतो, ठीक आहे. बघा एक्झाम्पल बघा. समजा तुम्ही असं काहीतरी कॉम्प्लेक्स पाहिलात, इकडे काहीतरी असेल, कामाचा भाग तेवढा लिहितोय मी. क्रोमियम समजा इथं लिहिलेलं आहे NH2 आणि समजा इथं लिहिलेलं आहे बेटा OH, हा ब्रिजिंग लिगॅंड असतो कॉमन, ठीक आहे. आणि समजा इथं लिहिला परत क्रोमियम आणि इकडे काहीतरी असेल बेटा, ठीक आहे. आणि समजा हे 2 वेळेस आहे परत, ठीक आहे. आणि हे पण 2 वेळेस आहे सपोज, ठीक आहे. हे ब्रिजिंग लिगॅंड म्हणायचे बेटा आणि याला ब्रिज्ड कॉम्प्लेक्स म्हणायचं. असं काहीतरी कॉम्प्लेक्स आहे. लिगॅंड्स कोणते आहेत माझे? हे लिगॅंड्स आहेत. आता यांचं नाव कसं लिहायचं? आता हे अमाइन नाही रे बेटा. NH3 त्याचं नाव अमाइन असतं. हे NH2 लिगॅंड आहे, NH2 मायनस असतं. हे अमायनो काय सांगितले तुम्हाला? अमायनो, अमाइन नाही सॉरी, अमायडो, अमायडो सांगितलंय. डाय 2 आहे ना, डाय अमायडो. काय नाव झालं बेटा याचं? डाय अमायडो, बरोबर आहे. आता याचं नाव सांगा. डाय हायड्रोक्झो किंवा हायड्रॉक्झिडो दोन्ही चालेल बेटा. डाय हायड्रोक्झो 2 झालं. पण हे ब्रिजिंग लिगॅंड आहेत म्हणून तुला एक्स्ट्रा प्रेफिक्स म्यू वापरायचं बेटा. तर इथं सुरुवातीला मी म्यू लिहिणार, हायपन देणार, म्यू लिहिणार आणि हायपन देणार. आलं का लक्षात सगळ्यांचं? ठीक आहे. ब्रिजिंग लिगॅंडला नाव देत असताना तुम्हाला एक्स्ट्रा प्रेफिक्स वापरायचे. कुठलं बेटा? म्यू. गॉट इट. एक्स्ट्रा प्रेफिक्स कोणतं वापरायचं? म्यू. तर हा झाला बेटा नेमिंग ऑफ लिगॅंड्सचा रूल. ठीक आहे. काय काय गोष्टी सांगितल्या बघा. लिगॅंड्सला तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कन्सिडर करायचं आहे, ठीक आहे ना. पण अल्फाबेटिकल ऑर्डर ठरवत असताना जो प्रेफिक्स आहे त्याला धरायचं नसतं अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. जसं तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करताना बेटा तसंच एक्झॅक्टली तिथं देखील तुम्ही प्रेफिक्सला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये धरता का? नाही ना. डाय मिथिलचं डी धरून अल्फाबेटिकल ऑर्डर ठरवता का? नाही ना. मिथिलचं एम धरूनच करता ना. ओके, बरोबर बोलतोय ना मी? यस, तेच करायचं इथं देखील. ठीक आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिगॅंड्स लिहा. प्रेफिक्स अलाउड आहे, डाय ट्राय एक्सेट्रा. कधी कधी स्पेशल ग्रीक प्रेफिक्स वापरायचे तुम्हाला. कधी? जर लिगॅंडच्या नावामध्ये ऑलरेडी डाय ट्राय असं काही दिसलं तर. ब्रिजिंग लिगॅंडचं नाव लिहित असताना तुम्हाला एक्स्ट्रा, बघा एक्स्ट्रा म्हणायलो मी, हा म्हणजे साधा प्रेफिक्स जो काही लागणार तो लागेलच, पण सोबतच एक्स्ट्रा म्यू. आलं लक्षात सगळ्यांच्या बेटा? ओके. तर आज आपण 2 रूल फक्त कंप्लीट केलेत बेटा. आयोनायझेशन स्पेअरच्या नेमिंग बद्दल सांगितलं आणि लिगॅंडच्या नेमिंग बद्दल सांगितलं. उद्या आपण स्टडी करूयात सेंट्रल मेटलचं नाव कसं लिहायचं आणि आणखी काही छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे. आणि लगेच बेटा सुरुवात करणार आहे एक्झाम्पल्सला. ठीक आहे ना. लार्ज नंबर ऑफ एक्झाम्पल सांगणार आहे बेटा. तुमचं हे IUPAC नॉमेनक्लेचर एकदम मी परफेक्ट करून देणार आहे. ठीक आहे ना. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा.
RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.